शुभ सकाळ मित्रांनो। तर आज आहे आपला 100 डेज वर्कआउट चॅलेंज मधला 42वा दिवस। तर आज आपण बघणार आहोत शोल्डरचा वर्कआउट, ज्यामध्ये आपण शिकून घेणार आहोत की ओव्हरहेड प्रेस मध्ये कशा प्रकारे वेट मारलं पाहिजे, त्याचा फॉर्म कसा असला पाहिजे। चला तर स्टार्ट करूया। ओव्हरहेड प्रेस हे दोन प्रकारे मारलं जातं, एक असतं सीटेड आणि एक असतं स्टँडिंग। त्याच्यामध्ये तुम्ही बार पण घेऊ शकता आणि डंबल्स पण घेऊ शकता। तुमच्या बेंचचा अँगल हा पूर्ण वरती पण नाही ठेवायचा आहे, एकनी खाली ठेवायचं आहे। ओके, हे खालचं स्ट्रेट लाईन मध्ये असेल। ओके, तर ओव्हरहेड प्रेस मध्ये आपला मसल ट्रेन होतो, इंट्रियल, शोल्डर आणि ट्रायसेप। चला बघूया। तुम्ही जेव्हा बेंचवरती बसता, पाय तुम्हाला क्लोज नाही ठेवायचे। पाय हे बॉडीच्या वाईड असतील। आता पाय हे बॉडीच्या वाईड का असतील? जेव्हा पाय हे बॉडीच्या वाईड ठेवचाल तेव्हा तुमची बॉडी स्टेबल असेल, जास्त हलणार नाही त्याच्यामुळे। त्याच्यानंतर डंबल्स तुम्हाला तुमच्या पायांवरती ठेवून द्यायचं आहे। चेस्ट स्टफ ठेवा, बॉडीला स्टिफ ठेवायचा, बॉडी लूज सोडायची नाहीये। त्यानंतर सिंगल पायाने डंबल्स उचलायचे आणि शोल्डर वरती घ्यायचे। आय लेवलला असतील। त्याच्यानंतर दोन्ही हात स्ट्रेट लाईन मध्ये वरती जातील आणि स्लो डाऊन करायचं। स्ट्रेट लाईन मध्ये वरती आणि स्लो डाऊन, स्ट्रेट वरती आणि स्लो डाऊन। तुमचा हाताचा अँगल हा 45 डिग्री आतमध्ये असेल। तुम्हाला जास्त हात वाईड नाही ठेवायचे, थोडंसं आतमध्ये असतील आणि कानाच्या जवळ असतील डंबल्स। इथून तुम्हाला हात तुमचा स्ट्रेट लाईन मध्ये वरती करायचा आहे आणि सरळ खाली घेऊन यायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपल्या नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। बाय बाय।